एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। सरासोईट व दांडगाव येथे महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून जाहीर केलेल्या रेती धोरण 2025 मधील तरतुदीनुसार मारेगाव तालुक्यातील घरकुल धारक लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले। शासनाकडून मिळालेल्या मोफत रेतीचा वापर घरकुल बांधकाम पूर्ण करावे। नितीन हिंगोले, उपविभागीय अधिकारी, वनी सरासोईट। नदीपात्रातून 110 ब्रास तर दांडगाव येथील नदीपात्रातून 49 ब्रास रेती घरकुल लाभार्थ्यांना रेतीचे केले वाटप। मारेगाव तालुक्यातील सरासोईट येथे वर्धा नदीपात्रातून रेती ही माननीय श्री विकास मीना जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार माननीय नितीन कुमार हिंगोले, उपविभागीय अधिकारी, वनी यांच्या उपस्थितीत व उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगाव यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुक्यातील सरासोईट नदीपात्रातून 110 ब्रास तर दांडगाव येथील नदीपात्रातून 49 ब्रास रेती घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले। यावेळी भीमराव वानखेडे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती मारेगाव, सह गट विकास अधिकारी, पंचायत समिती मारेगाव, तालुक्यातील सरपंच मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील व घरकुल लाभार्थ्यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले। त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरिता महसूल विभागाकडून सहकार्य मिळाले असल्याने घरकुल लाभार्थ्यांना आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मुख्य संपादक विनोद मावरे सह मार्डी सर्कल प्रतिनिधी नयन खाडे। रेती धोरण 2025 मधील तरतुदीनुसार घरकुल धारकांना मोफत रेती वाटप करण्याची तरतूद आहे। त्या अनुषंगाने यापूर्वी मारेगाव तालुक्यातील जवळपास 10 नदी नाले आणि मौजा, सावंगी व आपटी येथील वाळू डेपोवरील जी रेती उपलब्ध होती ती रेती वाटप करण्याची आम्ही तारीख निश्चित करून जाहीर केले होते, परंतु त्या ठिकाणी घरकुलधारक रेती घेऊन जाण्यासाठी उपस्थित राहिले होते। सदरच्या ठिकाणची रेती खराब असल्यामुळे घरकुलधारकांनी रेती उचलण्यासाठी असमर्थता दर्शवली आणि त्यांनी त्यावेळी असे सांगितले की घराचं बांधकाम चालू आहे, सदरची उपलब्ध होणारी ही रेती गाळ मिश्रित, माती मिश्रित आहे, त्यामुळे घराचं काम व्यवस्थित होणार नाही, म्हणून त्यांनी घरकुलासाठी रेती घेण्यासाठी असमर्थ दर्शवली। त्याबाबतचा सविस्तर अहवाल आणि चर्चा माननीय उपविभागीय अधिकारी श्री नितीन कुमार हिंगोले साहेब यांच्याशी मी आणि तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री भीमराव वानखेडे साहेब यांनी रेती असेल किंवा इतर गौण खनिज असेल त्याच्यावर शासन रॉयल्टी घेत असतं, ती रॉयल्टी माफ केलेली आहे, म्हणजे मोफत रेती देणार आहे। परंतु मोफत रेती याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आता स्वतःला एखादा ट्रॅक्टर करून आपापल्या घरापर्यंत, म्हणजे इथं कुठं बांधकाम सुरू आहे तर तिथपर्यंत तुमच्या खर्चाने रेती नेऊन घ्यायची आहे। तर माझी तहसीलदार साहेब, डे साहेबांना आणि जेवढे काही ट्रॅक्टरवाले आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जे किमती आकारताय त्या किमती थोड्याशा व्यवस्थित ठेवा। म्हणजे काय, तर अंतर जे आहे समजा 10 किलोमीटर आहे, घाटापासून 10 किलोमीटर अंतर आहे, तर 10 किलोमीटर ट्रॅक्टरला किती डिझेल लागतंय आणि त्या डिझेलचा खर्च, त्या व्यतिरिक्त तुमचं जे काही प्रॉफिट आहे ते प्रॉफिट असं करून किमती ठरवा। अव्वाच्या तेव्हा किमती आकारू नका, कारण आपलेच लाभार्थी आपलेच भोगलेला आहे, ठीक आहे। त्याच्यामुळं किमती ज्या आहेत, वाहतुकीचा जो खर्च आहे तो वाहतुकीचा खर्च व्यवस्थित आकारा। 10 किलोमीटरला किती डिझेल लागतंय, जाणं येणं 4-5 लिटर डिझेल लागत असेल, बरोबर आहे की नाही? किती लागते तुम्ही सांगा? 10 किलोमीटर जाणं आणि येणं किती? 4चा ॲव्हरेज असेल ना? हो, 4चा ॲव्हरेज देते, 5चा ॲव्हरेज, बरं 5चा ॲव्हरेज बरोबर आहे की नाही? त्याच्यावर तुमचं प्रॉफिट घ्या अजून 500 रुपये। काकाजी ठीक आहे ना, लेबरचे वेगळे म्हणतोय मी।